नमस्कार, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. मी सेजल बांद्रे. आज परत तुम्हाला रसमलाई केक घेऊन आली आहे. आपला स्क्वेअरमध्ये आज मला ऑर्डर होती. तर आदल्या दिवशी मी बेस बनवून ठेवलेला. मला आदल्या दिवशी वेळ नव्हता, मग सकाळीच आपलं क्रम कोट करून ठेवण्याची तयारी. तुम्ही बघू शकता, दुधाने आपण रसमलाईचं दूध ते याच्याने सोक करून घेतलं. आता आपण क्रम कोट करून ठेवतो, बघू शकता तुम्ही. आणि आपला स्क्वेअरमध्ये आहे 1 किलोचा केक, तर तो 2 लेअरमध्येच कटिंग होतो आणि छान व्यवस्थित. काही 3 लेअर तो होऊच नाही शकत, 2 ह्याच्यामध्ये होतं. तुम्ही बघू शकता रसमलाई आपण, कारण आपल्याला वरती डिझाईन फक्त सिंपल डिझाईन करायची आहे, त्याच्यावर रसमलाई नाही टाकायची. कारण आमच्या बाजूला भाभी आहे, तिच्या मिस्टरांचा बर्थडे होता, तर त्याने ऑर्डर दिलेली. तर त्यांना डिझाईन जशी पाहिजे होती ती मुलींनी तिच्या पाठवलेली की मला अशी डिझाईन पाहिजे. तर मग त्याच्यावर काय आपल्याला रसमलाई नव्हती टाकायची, म्हणून आतमध्ये मी टाकून दिली. तुम्ही परत बघू शकता, आपण दुधाने चांगले व्यवस्थित सोक करून घेतो आहे. होममेड केक आहे आपला, घरगुती व्यवस्थित. परत त्याला आता आपण क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवून देऊया, मग त्याला नंतर फायनल डिझाईन करूया. तुम्ही बघू शकता. कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी देऊ शकता, कारण मग मोठा केक असेल तर त्याला थोडं डिझाईन करायला, त्याला क्रम कोट करून ठेवायला खूप वेळ जातं. तुम्ही बघू शकता, आता क्रम कोट आपला झालेला आहे. तर मी आता फायनल डिझाईन करते. आणि आमच्या बाजूला एक मुलगी राहते, पिल्लू संस्कृती, तिला मी लाडाने पिल्लू बोलतो. तिला तर खूप आवड आहे केक खायची पण, आणि मी बनवते तर तिला बघायची पण, की मला माऊ बोलते, आपण बनवूया, केक बनवूया, व्हिडिओ करूया. तिला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी, खूप छान आहे. आता तुम्ही बघू शकता, तिला पाहिजे तशी मी फुलं करते. ग्रे आणि व्हाईटमध्ये कलर मस्त छान दिसत होती. छान डिझाईन पाठवलेली तिने आपल्या यूट्यूबवर बघून, की मला असाच केक पाहिजे माझ्या पप्पासाठी. म्हटलं ठीक आहे, आपण पण ट्राय करतो, आपल्याला पण नवीन शिकायला मला पण मिळतं. तुम्ही बघू शकता, छान डिझाईन झाली. त्यांना खूप आवडला तो केक, छान झाला बोलले, टेस्टला पण. आणि आपला रसमलाई मी काही घरी नाही बनवत, विकतच घेऊन येते, त्याच्यामुळे छानच असतो केक आपला. बघू शकता तुम्ही, डिझाईन खूप छान दिसत होती. आणि त्यांना नाव लिहायचं नव्हतं, म्हणून मी असाच केक ठेवला, फक्त हॅपी बर्थडेचा टॅग लावून दिलं. आणि असं त्यांना खूप आवडला तो केक. नंतर आपल्याला त्याच दिवशी एक स्ट्रॉबेरीच्या अर्धा किलो केकची ऑर्डर आलेली, तर तो एक बनवायचा होता. त्याचा व्हिडिओ मी नंतर दुसऱ्या दिवशी टाकेनच, तुम्ही बघू शकता.